गरुड कद्रू आणि तिच्या 100 मुलांकडे गेला आणि त्यांना विचारलं की मी माझ्या आईला दासीत्वातून मुक्त करण्यासाठी काय करू शकतो. यावर त्यांनी मागणी केली की वैकुंठातून अमृत कलश घेऊन ये. गरुड खूप शक्तिशाली होते. त्यांनी वैकुंठात जाऊन अमृत कलश घेतला आणि कद्रूकडे जाण्यासाठी निघाले. हे पाहून देव घाबरले. अमृत कलश चुकीच्या हातात गेला तर विनाश होईल अशी भीती त्यांना वाटू लागली. म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना गरुडला रोखण्यासाठी जाण्याची विनंती केली. भगवान विष्णू गेले आणि त्यांनी पाहिले की कलश गरुडच्या हातात आहे, पण तो ते कलश उघडून अमृत ग्रहण करत नाहीये. मग भगवान विष्णूंनी गरुडला प्रश्न केला की तो अमृत कलश हातात असूनही अमृत ग्रहण का करत नाहीये. तेव्हा गरुडने पूर्ण कहाणी सांगितली. त्याची कहाणी ऐकल्यानंतर भगवान विष्णूंनी त्याच्या पुढे एक अट ठेवली की तू अमृत कलश घेऊन जा, पण तो कलश जमिनीवर ठेवताच तिथून निघून जा. गरुडने तसेच केले. त्याने अमृत कलश जमिनीवर ठेवताच भगवान विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी अमृताने भरलेला कलश गायब केला. तेव्हापासून गरुड भगवान विष्णूंचे वाहन आहे, तर दुसरा भाऊ अरुण इंद्रदेवांच्या रथाचा वाहक आहे. गरुडची आई विंता दासीत्वातून मुक्त झाली. मात्र असे म्हटले जाते की भगवान विष्णू आणि गरुडच्या युद्धादरम्यान अमृत कलशातून अमृताचे 4 थेंब पृथ्वीवर पडले. या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो.